खडे मसाला भात, मसूरची डाळ, पनीर भुर्जी, माया मसाल्यातली, या आहेत चपात्या। तर चला मग मी तुम्हाला दाखवते आजच्या जेवणाची तयारी मी कशी केली। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वरती। तर आज मी बनवणार आहे पनीरची भुर्जी, ते पण माया मसाल्यामधली। सगळ्यात आधी मी बनवते खडे मसाला भात, ते पण कांदा घालून। चला मग गॅस लावते, झाला आपला तूप, टाकूया आता तेल। तेल तापलंय, हे आले खडे मसाले, तेजपत्ता, मोठी इलायची, दालचिनी, छोटी इलायची, लवंग, चक्रीफूल आणि कांदा। कांदा आपण उभा कापणार आहे। तर सगळ्यात आधी आपण टाकूया खडे मसाले। खडे मसाले एकदम असे लाल करून घ्यायचे तेलामध्ये। खडे मसाल्याचा सुगंध सुटलाय आणि मला खूप आवडतो खडे मसाला भात। उभा चिरलेला कांदा घेतलाय मी, तो तेलात टाकते। खडे मसाले लाल झाल्यावरती टाकते आणि मिक्स करून घेते। हळद, आता आपण टाकूया स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ। हे सगळं एकजीव मिक्स करून घेते। सगळं मिक्स करून झालंय, खडे मसाले, पाणी टाकते। आता आपला एका साईडला भात शिजूस तोपर्यंत पनीर भुर्जी करून घेऊया माया मसाल्यातली। या गॅस लावते। आता भात शिजण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि या गॅसवरती पनीर भुर्जी टाकते। त्याने आपली कढई, तेल, पनीर भुर्जीसाठी घेतलेले मी साहित्य: कांदे, टोमॅटो, पनीर, कोथिंबीर, कढीपत्ता, माया घरगुती मसाला। हा मसाला टाकल्यावरती दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाही। हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। चला बनवूया पनीर भुर्जी। तेल तापलंय, टाकते आता कांदा। कांदा आता मस्त फ्राय करून घेते। टाकूया आता कढीपत्ता, वॉश करते। कढीपत्ता नेक्स्ट आपण इथे भात पण ठेवलाय ना मी, तो पण थोडंसं पाणी टाकते भातात। तर मीठ टाकूया म्हणजे कांदा आपला लाल होईल पटकन। बारीक चिरलेला टोमॅटो। तर भात ना इथे शिजत आलाय, थोडं आपण झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते। आता कांदा टमाटर छान असं फ्राय करून घेते एकदम। तोपर्यंत आपण पनीर कापूया आणि त्याचा भुगा करूया। तर पनीर कापून घेते, त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेऊ आपण। आपल्याला भुगा करायला सोपा जाईल पनीरचा। तर मी पनीरचे कसे तुकडे केलेत सगळे बारीक बारीक। आता ह्या पनीरचा मी भुगा करते। या हळूहळू बारीक बारीक भुगे करून घेऊ। तर बघू शकता मित्रांनो, पनीर एकदम बारीक केलंय मी छान। तर हे साईडला ठेवून आता आपण टाकूया माया घरगुती मसाला तेलामध्ये। थोडंसं कांदा साईडला केलाय। मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही, एकदम लाल असं छान आहे आणि सुगंध पण छान येते मसाल्याचा। तर हा डंकावरती कुटलेला मसाला आहे। तर हा वर्षभराच्या साठवणीचा मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या, 30 प्रकारचे खडे मसाले, सुकं खोबरं आणि लसूण आहे। तर हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा। तर सगळं असं ना मसाला टाकते, एकजीव करते मी मसाला। तर मसाला बघा एकदम रंग घेतलाय मसाल्याने। तुम्ही पनीर भुर्जीमध्ये लसूण पण टाकू शकता, पण मी नाही टाकलंय, मला गरज नाही वाटत, कारण की आपल्याकडे माया मसाला आहे। माया मसाल्यामध्ये लसूण आणि सुकं खोबरं सुद्धा आहे। राजापुरी सुकं खोबरं आपण वापरतो। आणि ज्यांच्याकडे माया मसाला असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आजच आपला माया मसाला घरी ऑर्डर करा। बघू शकता
भात आपला झालाय. मी गॅस बंद करते भाताचा. आणि इकडे आपला मसाला पण छान परतलाय. आता टाकते बारीक केलेले पनीर. चारी बाजूने असं. तर मला ही रेसिपी माझ्या आहोंनी शिकवली आहे. त्यांना पनीर भुर्जी खूप आवडते. लग्नाआधी ते अशीच करायचे. घालून घेते, मिक्स करून घेते. आता गॅस फास्ट करते आणि हे सगळं असं एकजीव करून घेऊया. पनीर भुर्जीचं असं खूप छान सुगंध आलाय. आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. तर मी ना हे एका साईडला करते मध्ये खड्डा, म्हणजे आपलं तेल पण सुटेल आणि खालून मध्येच जळणार नाही. आणि झाकण ठेवून ठेवते 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण कोथिंबीर बारीक करूया. चला. तर कोथिंबीर बारीक झाली आहे. तर झाकण काढते. पनीर भुर्जी पण झाली आहे. आता टाकते मी कोथिंबीर आणि आता परत मिक्स करून घेते एकजीव. छान झाली आहे पनीर भुर्जी. आहोंना खूप आवडेल. आता बघू शकता पनीर भुर्जी मस्त झाली आहे. तर चला आता मी माझ्या आहोंसाठी ताट लावते. या माझ्या आहोंसाठी मी आता ताट रेडी करते. ताटामध्ये घेतलेत मी टोमॅटो. हा आहे खडे मसाला भात. त्यांना खूप आवडतो. असे आत्ताच जस्ट जेवण गेले. ही आली मसूरची डाळ. ही आली पनीर भुर्जी. घेते मी चपात्या. तर बघा आहोंसाठी ताट रेडी केलंय मी. तर चला आहोंना विचारते मी जेवण कसं झालंय. या आहो हे घ्या. अरे वा, झालं जेवण? हो. अरे वा, खडे मसाला भात, हो, डाळ आणि पनीर भुर्जी, हो, टोमॅटो. अरे वा, खडे मसाला भात. हो. कांदा पण टाकला त्याच्यात मी. अच्छा, ही डाळ आणि ही पनीर भुर्जी. अरे हो. वा, तुम्हाला आवडते तशी माया मसाल्यामध्ये. पनीर भुर्जी पण आहे. तर मस्त बसू मग खाऊ. चला चला मस्त एन्जॉय करू आता. चपाती गरमागरम. अरे वा, आपली पनीर भुर्जी. हो बघा छान दिसते. छान झाली आहे. एक नंबर झालेली आहे. पनीर भुर्जी मार्क पुन्हा जिंकलेले आहेत. एक नंबर झाले पनीर भुर्जी. अजून एक बाईट घेतो. खूप छान झालं मित्रांनो. ज्यांच्याकडे माया मसाला असेल ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप आवडली मला यार. दुसऱ्या कोणती गोष्ट खायचं मनच नाही करत आहे. भुर्जीच एक नंबर झालेली आहे. तर राईस ट्राय करू. डाळ पण बघू कशी झाली. एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे मसाल्याचा. मस्त गरम मसाल्याचा. छान लागतो. भात तर खूप छान लागतोय. मित्रांनो जर तुम्हाला माया मसाला हवा असेल तर नक्की मागवा, ऑर्डर करा. घरपोच तुम्हाला भेटून जाईल. आणि ज्यांच्याकडे माया मसाला असेल तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की सांगा मला कसं झालं रेसिपी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.